नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा अर्ज सुरू झालेले आहेत। अनेक शेतकरी बांधवांनी आतापर्यंत आपले पीक विमा अर्ज भरलेले आहेत, मात्र अजून काही शेतकरी बांधवांना अर्ज भरणे बाकी आहेत आणि सदर शेतकरी बांधवात संभ्रमाचं वातावरण आहे की पीक विमा अर्ज भरताना नेमकी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, याच विषयी आपण आज थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग बघूयात। सर्वप्रथम तुम्हाला आधार लिंक असलेले खाते जे असेल, नॅशनलाइज असो किंवा प्रायव्हेट असो, अशाच बँकेचं पासबुक लागेल। त्यानंतर तलाट्याकडचा किंवा डिजिटल सायनेड 7/12 लागेल। त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागेल आणि शेवटी एक पीक पेरा असतो, तो पीक पेरा। ह्या पीक पेऱ्यावरती तुम्ही जे पेरणी दिनांक असतं ते व्यवस्थित तपासून पाहणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पीक विमा अर्ज करताना लागतील। तसेच तुम्हाला जर तुमच्या नावात चालू वर्षी जे पीक विमासाठी नवीन पत्रक आलेलं आहे त्यानुसार जर तुमच्या नावात बदल असेल तर तुमचा जो विमा अर्ज आहे तो अपात्र ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही जर समजा एक उदाहरणाने आपण समजून घेऊयात की जर तुमचं नाव राम आहे आणि जमीन उतार्यावर रामराव आहे आणि बँक पासबुकवरती राम आहे, तर सदर अर्ज हा रद्द होईल। त्याच्यानंतर जर तुमचं नाव सीता, जमीन उतार्यावर सीताबाई आणि बँक पासबुकवर पण सीता असं असेल तरी देखील तुमचा अर्ज हा रद्द होणार आहे। त्यामुळे तुम्ही पीक विमा अर्ज भरण्या अगोदरच तुमचा आधार कार्ड, त्याच्यानंतर बँक पासबुक, त्याच्यानंतर जमिनीचा उतारा या तिघांवरती सारखंच नाव आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आणि त्यानंतरच तुमचा विमा अर्ज हा भरणे। मित्रांनो, ही होती थोडक्यात माहिती। आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।